किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे मी 1.5 पाव तीळ घेतलेत, 1 पाव आणि अर्धा पाव, त्याला म्हणतात 1.5 पाव। 1.5 पाव तीळ घेतलेत, 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धा किलो गूळ घेतलाय आणि तूप। आता आपण तीळ भाजून घेऊया कमी गॅसवर। कढई आपली गॅसवर ठेवलेली आहे मी। आता तीळ टाकून घेऊया आणि तीळ हे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया। तीळ मी खरपूस भाजून घेतले एकदम छान कमी गॅसवर। पाहू शकता तिळाचा कलर पण चेंज झालेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पहा तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते। भाजले गेले तीळ एकदम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। मी प्लेटमध्ये काढून घेतले तीळ। ज्या कढईमध्ये मी तीळ भाजून घेतले होते तीच कढई परत गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये मी हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। गूळ मी बारीक चिरून घेतला आहे म्हणजे जेणेकरून पटकन मेल्ट होतो गूळ। आणि गुळामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। तुपामुळे आपले लाडू एकदम सॉफ्ट होतात, छान बनतात, चमक येते लाडूंना। आणि तूप टाकल्यानंतर परत असं मिक्स करून घ्यायचं। गूळ पातळ करून घ्यायचं आपल्याला। मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, त्यातले मी त्याची साल वगैरे काढून घेतले आणि असे कुटून घेतलेत खलबत्त्यात। एका शेंगदाण्याचे 2 तुकडे केलेले आहेत। मिक्सरला नाही लावायचे कारण मिक्सरला लावलं तर भुगा होतो। गूळ पातळ झालेला आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मी खायचा सोडा टाकलाय। खाण्याचा सोडा टाकल्यामुळे आपले लाडू एकदम नरम आणि सॉफ्ट बनतात, कडक होत नाहीत। आता याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया। तीळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। पूर्ण एकजीव झालं पाहिजे। आणि इथं गूळ आपल्याला पाक नाही बनवायचा गुळाचा, आपल्याला फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे। पाहू शकता मी कसं मिक्स करते। कढई हालत होती म्हणून मी छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही ती जेवढे छान भाजाल खरपूस तेवढे छान टेस्ट लागते लाडवांची। कढई हालत होती म्हणून मी चिमट्याने पकडले इथे पकडीने आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेतले। आपलं मिश्रण रेडी आहे लाडू करण्यासाठी। तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेतले, हाताला चटके लागत नाही। मग एका चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला जेवढा छोटा मोठा लाडू पाहिजे त्या पद्धतीने करायचं। पाहू शकता मी लाडू बनवत आहे आणि गरम गरम असल्यामुळे पटकन ते वळावं लागतात, कारण थंड झाल्यावर ते परत मिश्रण कडक होतं, म्हणून गरम गरमच वळायचे लाडू हे। थोडं सांभाळून काळजी घ्या। बघा लाडू व्यवस्थित केलं आहे। ह्याच पद्धतीने मी आता सर्व लाडू करून घेते आणि मग भेटते तुम्हाला सर्व लाडू झाल्यावर। आपले लाडू तयार आहेत। असे सर्व लाडू मी बनवून घेतलेत। पाहू शकता किती छान झालेत। नक्की तुम्ही ट्राय करा। कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।